नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या पुनर्विकासाचा शहराच्या पायाभूत सुविधा आणि वहनक्षमतेवर होणारा परिणाम स्पष्ट करणारा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट प्राप्त होईपर्यंत शहरातील कॉलनी परिसरांमध्ये एकीकृत पुनर्विकास योजना अर्थात युनिफाईड रिडेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत कोणत्याही नवीन प्रकल्पाला महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने नवीन कमेन्समेंट सर्टिफिकेट देऊ नये असे मत राज्याचे वनमंत्री तथा ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केले आहे. त्याच्यानंतर तो 75 नंबरचा ठराव होता, त्याच्यामध्ये फार धमाल केली होती काही लोकांनी. म्हणजे ज्या ठिकाणी दाट वस्ती आहे त्या वस्ती करता तो कायदा आलेला. त्या कायद्याचं नाव काय म्हटलेलं आहे? URS. आता URS ह्या जर नको त्या ठिकाणच्या कॉलनीतल्या लोकांना तो वापरला दिला तर ज्या ठिकाणी खरी गरज आहे URS त्या ठिकाणी FS शिल्लक राहणार नाही. म्हणून त्या दिवशीच्या त्या ठरावामध्ये सागर नाईकांनी समारोप करताना जे म्हटलं की या बाबतीमध्ये अंतिम अहवाल इम्पॅक्ट असेसमेंटचा येत नाही तोपर्यंत जे रिडेव्हलपमेंट आहे ते चालू ठेवा, जी युनिफाईड DCR. परंतु याच्यामध्ये जर कोणी जर URS कॉलनीमध्ये घुसवायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तो द्यायचा नाही, अशा प्रकारचा निर्णयच महासभेने घेतलेला आहे. म्हणजे याच्या पुढे ज्या कुठल्या कॉलन्यांमध्ये URS स्कीम घुसवण्याचा प्रयत्न केलाय त्यांना त्या ठिकाणी महासभेची अंतिम निर्णय झाल्याशिवाय त्या ठिकाणी परवानगी CC देण्यात येऊ नये अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. मात्र या भूमिकेमुळे आधीच पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या जुन्या व जीर्ण इमारतींमधील रहिवाशांच्या प्रकल्पांवर नेमका काय परिणाम होणार हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासन, नवी मुंबई.